Hi students, welcome to all of you. So this is the fourth lecture of solution and colligative properties. So today we'll discuss about the Henry's law. Okay, Henry's law, applications of Henry's law and solid solutions. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पहा सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड यावर आपलं क्लास झालेला होता. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या मी काही गोष्टी. तर तसंच आपला सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड मध्ये त्यासाठी एक लॉ जो आहे तुम्हाला सांगितला होता तो आहे लॉ हेनरीज लॉ. तर हेनरीज लॉ काय आहे फ्रेंड्स? हेनरीज लॉ तर याचा क्वेश्चन जो आहे तो असा विचारतात पहा, स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय? द सोल्युबिलिटी of gas in liquid at constant temperature is proportional to the pressure of the gas in solutions. काय friends? Henry's law, the solubility of gas in liquid at constant temperature is proportional to the pressure of the gas in liquid solution. Solubility is directly proportional to the pressures. Solution is directly solubility is directly proportional to pressure. तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण साइन काढलेला आहे. S इज इक्वल टू काय ना Kp. वे काय म्हणजे सोल्युबिलिटी जी आहे कशाची? गॅसची इन लिक्विड्स इट इज इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीजिंग प्रेशर्स. तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं पहा. जर समजा आपण काय केलं, प्रेशर जर वाढवलं, प्रेशर वाढवल्यानंतर लिक्विड मध्ये गॅसला सोल्युबिलिटी होण्याची कॅपॅसिटी वाढत असते. तसं कोल्ड्रिंक्सचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. कोल्ड्रिंक्स जे आहेत त्याच्यामध्ये गॅस भरत CO2 गॅस भरत असतात. तर तो जो काही गॅस आहे त्याच्यावरचा जो कॅप आहे तर लावत असताना काय करत असतात, बाय द प्रेशर म्हणजे प्रेशर देऊन काय करत असतात ते कॅप जो आहे तो लावत असतात. म्हणजे त्या लिक्विड मध्ये जास्तीत जास्त गॅस मॉलिक्युल्स काय झाले पाहिजे, ऍब्झॉर्ब झाले पाहिजे म्हणजे सोल्युबल झाले पाहिजे. सो दॅट कोल्ड्रिंक्स मध्ये म्हणजे कोल्ड्रिंक्स जे काही बॉटल्स वगैरे भरत असतात, सो दॅट आर अप्लिकेबल्स ऑन द बेसिस ऑफ देअर हेनरीज लॉ. काय आहे मग सांगितलेलं आहे की कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, टेम्परेचर कमी जास्त नाही हा, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, प्रेशर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढत असते. कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, प्रेशर जर कमी केलं सोल्युबिलिटी कमी होत असते. कशाची? गॅसची. कशामध्ये? लिक्विड मध्ये. ठीक आहे, म्हणजे सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर at constant temperatures. S is equal to Kp, where P is pressure of the gas in atmosphere. K काय? सोल्युबिलिटी कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात, हेनरीज कॉन्स्टंट म्हणतात. S इज इक्वल टू काय पहा, सोल्युबिलिटी गॅस, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड्स. तर त्यांची युनिट्स पण दिलेले आहे, मोल पर डीएम क्यूब. तर K इज इक्वल टू काय लिहिता येते आपला, S डिवाइडेड बाय P. K इज इक्वल टू काय करता येते, S डिवाइडेड बाय P म्हणजे हा K इज इक्वल टू होणार. तर S चं युनिट काय, मोल पर डीएम क्यूब आहे. P चं युनिट काय, ऍटम नाही तर ATM आहे. काय आहे, ATM. मग काय होणार युनिट, मोल पर डीएम क्यूब. ओके, हा ATM जर वर गेला ऍटमॉस्फियर तर तो काय होणार मग, पर ATM होणार. सो सोल्युबिलिटी कॉन्स्टंट्स कॅन बी एक्सप्रेस्ड बाय अ युनिट मोल पर डीएम क्यूब पर ATM. ओके, तर अप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ काय पहा, जे आता मी एक्झाम्पल सांगितलं होतं पहा. अप्लिकेशन्स याचा नेमका यूज कुठं करत असतात, याचा काय यूज आहे, काय ऍप्लिकेशन आहे कशाचं, हेनरीज लॉचं. हेनरीज हा एक सायंटिस्ट आहे, त्याच्यावर त्याचं तो नाव दिलेलं आहे त्या लॉला, हेनरी नावाचा सायंटिस्ट आहे. अप्लिकेशन्स ऑफ हेनरीज लॉ काय आहे पहा, इन द प्रोडक्शन ऑफ कार्बोनेटेड, इन द प्रोडक्शन ऑफ कार्बोनेटेड ड्रिंक टू increase the solubility of CO2 in the production. बा प्रोडक्शन करत असतात, कशाचं प्रोडक्शन करत असतावेळेस, सॉफ्ट ड्रिंकचं, ओके, बियर्स असतील किंवा सोडा असेल, त्यांचं प्रोडक्शन करत असतावेळेस त्यामध्ये CO2 गॅस जो आहे
त्याची सोल्युबिलिटी खूप जास्त प्रमाणात होण्यासाठी, इन्क्रीजिंग CO2 सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी प्रेशर जो आहे तो काय केला जातो, अप्लाइड केला जातो अकॉर्डिंग टू द हेनरीज लॉ. म्हणून काय म्हणलेलं आहे पहा, कार्बोनेटेड ड्रिंक, कार्बोनेटेड म्हणजे CO2 असलेला, ड्रिंक मध्ये CO2 असणे म्हणजे त्या एखाद्या सोल्युशन मध्ये, इन सॉफ्ट CO2 इन सॉफ्ट ड्रिंक, सोडा, वॉटर्स, बियर्स. ओके, द बॉटल आर अंडर सील्ड. तो बॉटल कसं सील केला जातो, अंडर सील द हाय प्रेशर्स. हाय प्रेशर जो देऊन काय केला जातो, तो बॉटल जो आहे तो सील केला जातो, जेणेकरून त्यामध्ये त्या सोल्युशन मध्ये जे आहेत जास्त प्रमाणामध्ये CO2 काय झाला पाहिजे, डिझॉल्व झाला पाहिजे. मीन्स प्रेशर इन्क्रीजेस, CO2 molecules in the bottles will be increases due to compressions. काय होत असतं, जर समजा आपण बॉटल मध्ये काय केलेलं आहे, बॉटल आहे सपोज फॉर एक्झाम्पल ही एक बॉटल आहे, तर या बॉटल मध्ये काय आहे मग सोल्युशन्स आहे किंवा एक सॉल्व्हंट आहे, दुसरे कोणते तरी लिक्विड मॉलिक्युल्स याच्यामध्ये आहेत, कुठलाही समजा सॉफ्ट ड्रिंक बनवायचं आहे, वॉटर असेल किंवा बियर्स असतील, तर वरचा जो कॅप आहे तो कॅप लावत असताना कसा केला जातो, एकदम हाय प्रेशरने केला जातो. तुम्ही म्हणसाल तर हे तर इझिली चाललेलं आहे, याला प्रेशर द्यायची काय गरज आहे, बरोबर आहे. म्हणजे या बॉटल मध्ये एवढं समजा सोल्युशन जर भरलेलं असेल तर याच्यामध्ये एवढा जो आहे तो काय केला जातो, गॅस भरला जातो. आणि तो गॅस कसा भरायचा, याच्यामध्ये खूप प्रेशर देऊन भरायचा, आणि प्रेशर देऊन गॅस भरले की ते गॅस काय होत असतात, कॉम्प्रेस होत असतात. म्हणजे एवढ्यामध्येच खूप जास्त गॅसेस मॉलिक्यूल बसत असतात प्रेशर जर वाढवलं तर. आणि जर प्रेशर कमी असेल तर ते गॅसेस मॉलिक्युल्स थोड्या प्रमाणामध्येच राहते. म्हणून हाय प्रेशरनं काय केला जातो, त्याचा कॅप जो आहे तो सील केला जातो, जेणेकरून त्या लिक्विड मध्ये जे आहे ते जास्तीत जास्त तो CO2 जो आहे तो काय केला झाला पाहिजे, मग तो CO2 गॅस डिझॉल्व झाला पाहिजे, सोल्युबल झाला पाहिजे. ओके, सो ऍप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ. तर हा पॉइंट होता आपला कशामधला, सोल्युबिलिटी ऑफ द सॉलिड इन लिक्विड मधलाच पॉइंट होता, तो एक आहे हेनरीज लॉ. तर नेक्स्ट पॉइंट आहे फ्रेंड्स, तर तो नेक्स्ट पॉइंट आहे पहा काय आहे, सॉलिड सोल्युशन. अगोदर जे होता लिक्विड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन, सॉलिड सोल्युशन, गॅस सोल्युशन, हे तीन प्रकारचे सोल्युशन्स असतात. कशावरून सोल्युशन्सला नाव दिलेलं आहे आपण, लिक्विड सोल्युशन कशाला म्हणायचं, सॉल्व्हंट जर समजा लिक्विड असेल तर त्याला लिक्विड सोल्युशन म्हणायचं. सॉलिड सोल्युशन म्हणजे काय, सो देयर इज अ सॉल्व्हंट आर प्रेझेंट इन सॉलिड फॉर्म. ओके, तुम्हाला 9 टाइप्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे फर्स्ट लेक्चर मध्ये, सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन, गॅस सोल्युशन कोणते असतात ते. नुसतं सोल्युशनच्या फॉर्म मध्ये, लिक्विडच्या फॉर्म मध्ये असते तेच सोल्युशन असते असं नाही. सॉल्व्हंट जर जास्त प्रमाणामध्ये जे कोणत्या फेज मध्ये असतो त्यावर त्याचं सोल्युशनचं नाव दिलेलं आहे. सो देयर इज अ सॉलिड सोल्युशन्स. काय सॉलिड सोल्युशन्स, द सोल्युशन इन विच बोथ कंपोनंट. तर याच्यामध्ये पहा दोन्ही कंपोनंट कसे असतात, बोथ कंपोनंट सोल्यूट अँड सॉल्व्हंट आर सॉलिड. ओके, कसे असतात मग, सोल्यूट अँड सॉल्व्हंट आर सॉलिड फॉर्म. So it is called as the solid solution, and that solid solutions are also called as the alloys. That solid solutions are also called as alloys. आता सॉलिड सोल्युशन मध्ये काय, सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे दोन्ही कसे असले पाहिजे, हे दोन्ही कसे असले पाहिजे, सॉलिड फॉर्म मध्ये असले पाहिजे फ्रेंड्स. सो इट इज द सॉलिड सोल्युशन. नेक्स्ट पॉइंट काय पहा, अ सॉलिड सोल्युशन ऑफ 2 or more मेटल. म्हणजे नेमकं मग सॉलिड सोल्युशन कोणते असतात, सॉलिड सोल्युशन्स कोणते असतात, म्हणजे सॉलिड जे आहे ते सोल्यूट आणि सॉल्व्हंट जे कसे असले पाहिजे फ्रेंड्स, सॉलिड फॉर्म मध्ये असले पाहिजे. तर तो सोल्युशन जे झालेला आहे तो सॉलिड सोल्युशन असतो. मग कोणते कोणते फॉर्म मध्ये आहेत पहा सॉलिड मध्ये असणारे, अ सॉलिड सोल्युशन ऑफ 2 or more मेटल्स. एक किंवा अनेक मेटल्स असतात, त्यांचं जे मिक्सचर आहे बनवलेलं आहे त्याला सॉलिड सोल्युशन म्हणतात.
दुसरी गोष्ट आहे पहा, मेटल विथ नॉन मेटल असू शकतात, इज कॉल्ड अलॉय. याचा अर्थ काय की ऍटलिस्ट त्याच्यामध्ये एक तरी मेटल असलाच पाहिजे. नॉन मेटल्स चं सोल्युशन होत नाही. म्हणजे कोणतं सोल्युशन? सॉलिड सोल्युशन्स. ओनली मेटल्स सॉलिड सोल्युशन, मेटल विथ नॉन मेटल also the solid solutions. Okay friends, so it is called as the alloys. याला म्हणतात alloy or solid solution. Alloy or solid solutions. Generally it is called as the alloy. याला काय म्हणतात? alloy हे जे आहे ते खूप प्रमाणामध्ये आपण त्याला काय करत असतो, नाव घेत असतो याचं alloy म्हणून. आता नेमकं अलॉय कोणते कोणते असतात पहा. जनरली रेग्युलरली किंवा आपल्याला डेली लाईफ मध्ये असतील काही, किंवा आपल्या लाईफ मध्ये जे आपण अलॉयज यूज करत असतो, सॉलिड सोल्युशन यूज करत असतो. आय हॅव लिस्टेड देअर. काही नावं जे आहेत ते मी तिथं सांगितलेलं आहेत पहा. कोणते आहेत अलॉयज? अलॉयज म्हणलं की लक्षात ठेवायचा, सो दिस इज द 2 or more metals or metal with non metals. For examples, brass, it is a alloy. Brass, bronze, babital metal, stainless steel, manganese, amalgam, spy, gelicine आणि ड्युरा ॲल्युमिनियम. ओके, तर हे सर्व काय अलॉयज आहेत. मीन्स brass, it is a alloy that are made up from a copper and zinc. Okay, कॉपर आणि झिंक या मेटल पासून तो बनलेला असतो. तर हा जो आहे तो सॉलिड काय झालेला आहे, अलॉय तयार झालेला असतो, म्हणजे सॉलिड सोल्युशन तयार झालेला आहे. त्याला एक नाव दिलेलं आहे पहा फ्रेंड्स, ब्रास नाव दिलं आहे त्याला. दुसरा आहे पहा ब्रॉन्झ, कॉपर प्लस मॅग्नीज. कॉपर आणि मॅग्नीजचं हे सोल्युशन असते. बॅबिटल मेटल, हा जो याच्यामध्ये जे कंपोनंट्स असतात, याच्यामधले जे कंपोजिशन आहेत पहा ते कोणते आहेत? टीन आहे, कॉपर आहे, अँटीमनी आहे. टीन, कॉपर, अँटीमनी. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट नंबर 4, स्टेनलेस स्टील. भांडे, आपले भांडे असतात हे स्टेनलेस स्टीलचे असतात. ओके, मग हे स्टेनलेस स्टील कशापासून बनलेले आहेत पहा? क्रोमियम प्लस निकेल. क्रोमियम आणि निकेल पासून हा जो स्टेनलेस स्टील जो आहे तो बनलेला असतो. नेक्स्ट पहा मॅग्नेटाईन, कॉपर, मॅग्नीज आणि निकेल. अमलगम आहे पहा, Hg प्लस सोडियम. याला सोडियम अमलगम सुद्धा असं म्हणतात, सोडियम अमलगम. जर समजा आपण इथं दुसरा कोणता मेटल सुद्धा आपण यूज करू शकतो. अमलगम म्हणले की याच्यामध्ये थोडंसं चेंजेस आहेत. सोडियम अमलगम, सो इज मोस्ट अमलगम्स आर यूज्ड ॲज अ सोडियम अमलगम. अनदर इज द, इथं जर आपण मेटल चेंज करत राहिलो, कोणताही समजा जर घेतलं त्यावरून त्या अमलगमचं नाव देतात. सोडियम अमलगम असेल, आयर्न असेल, मॅग्नीश, जे काय अजून कॉपर असेल, हे सर्व आपण मेटल्स तिथे यूज करू शकतो फ्रेंड्स. नेक्स्ट स्पाय जेलिसिन. आता हा कोणता आहे पहा, 5 to 20% Mn असतो इन Fe मध्ये. म्हणजे 5 ते 20% जे आहे ते Mn मॅग्नीज जो आहे तो कशामध्ये टाकला जातो? Fe मध्ये, आयर्न मध्ये. दुसरा आहे पहा फेरो मॅग्नीज. ओके, प्लस 20 to 80% आहे, प्लस आहे 30 to 20% आयर्न आहे. तर यांचं जे मिक्सचर आहे, सो दिस इज द सॉलिड सोल्युशन्स आणि याला नाव दिलेलं आहे हे. आणि लास्ट आहे पहा ड्युरा ॲल्युमिनियम. कोणता आहे पहा? ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, मॅग्नेशियम आहे आणि मॅग्नीज आहे. Okay, so these are the dura aluminiums, and so these are the alloys, solid solutions. Okay, काय पाहिलेलं आपण याच्यामध्ये? हेनरीज लॉ एक चे ॲप्लिकेशन्स. नेक्स्ट
सॉलिड सोल्युशन्स. सॉलिड सोल्युशनचे डेफिनेशन्स, नेमका सॉलिड सोल्युशन्स कोणते असतात हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला असं विचारतात. पहा ऑब्जेक्टिव्हला हे विचारलेलं आहे. पहा कशाचं, ब्रास, म्हणजे ऑप्शन देतात. कॉपर झिंक दिलेला आहे, कॉपर सोडियम दिलेला आहे, कॉपर आयर्न दिलं असेल, कॉपर कोणता अजून निकेल दिलेलं असेल, तर हे ऑप्शन आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे प्रश्न विचारतात. तुम्हाला यांचं कंपोजिशन देतात, नेमकं कोणता अलॉय आहे हे पण विचारतात, किंवा मग तुम्हाला हे अलॉय दिलेलं असतात, तुम्हाला यांचं कंपोजिशन कोणतं आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं असते. म्हणून हा जो काही टेबल आहे तुम्हाला हे पाठ करायचं आहे फॉर द ऑब्जेक्टिव्ह. थेअरीसाठी याच्यावर काही प्रश्न असं विचारत नाहीत, पण ऑब्जेक्टिव्ह याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, हेनरीज लॉ बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. स्टेट अँड एक्सप्लेन हेनरीज लॉ. Solubility is directly proportional to the pressure at constant temperature. ओके, तर हे आपल्याला हेनरीज लॉ इथं एक्सप्लेन करता येतो. ओके, तर फ्रेंड्स, तर काही याचे आपले अलॉय जे आहे त्याचे युजेस पाहायचे आपल्याला. पहा मी अलॉयचे काही युजेस लिहिलेले आहे, त्यानंतर आपला हा लेक्चर स्टॉप करू. तर अलॉयज जे काही बनवलेले आहेत त्यांचे युजेस काय आहेत पहा. Alloy of bronze used as hardly agents. हार्डली एजंट्स बनवण्यासाठी, म्हणजे जे काही हार्ड वस्तू असतात तर त्यांना बनवण्यासाठी या अलॉयचा यूज केला जातो. जसं गाडी वगैरे मोठे मोठे जे वाहनं आहेत त्यांचे जे काही पार्ट्स आहेत ते बनवण्यासाठी जो आहे तो आपल्याला ब्रॉन्झ मेटलचा जो अलॉयचा जो आहे तो यूज केला जातो फ्रेंड्स. तर नेक्स्ट अलॉय काय आहे पहा. अलॉय ऑफ बॅबिटल मेटल्स. बॅबिटल मेटल म्हणलं की तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे आता हे कशा कशाचं मिक्सचर आहे ते. ओके, ब्रॉन्झ आणि बॅबिटल्स. ठीक आहे, बॅबिटल मेटल्स यूज्ड इन मशीन बेअरिंग. मशीनचे जे बेअरिंग्स असतात माहिती आहेत, बेअरिंग्स, मशीनचे जे बेअरिंग्स आहेत तर ते बेअरिंग बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. जसं गाडीचा जो चाक जो आहे तो व्हील जे आहे ते फिरण्यासाठी तिथे जो आपण काय यूज केला जातो, जे काही बेअरिंग्स यूज केला जातात ते खूप कसे असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे, तर तो खूप मजबूत असले पाहिजे. तर ते मशीनचे बेअरिंग्स बनवण्यासाठी जो आहे तो बॅबिटल मेटलचा यूज केला जातो किंवा बॅबिटल अलॉयचा जो आहे तो यूज केला जातो फ्रेंड्स. नेक्स्ट, स्टेनलेस स्टील इज यूज्ड ॲज अ किचन मटेरियल्स. किचन मटेरियल्स बनवण्यासाठी याचा यूज होतो, भांडे वगैरे, तर हे स्टेनलेस स्टील आहे पहा. त्यानंतर मॅग्नेटाईन अलॉय. मॅग्नेटाईन अलॉय काय आहे याचा यूज पहा. हा स्टेनलेस स्टील झाला. मॅग्नेटाईन अलॉय इज यूज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. इलेक्ट्रिकल मेजरमेंट जे आहे ते बनवण्यासाठी त्या मॅग्नेटाईन अलॉयचा यूज केला जातो. जसं टेस्टर वगैरे आहे, तर हे जे काही बनवण्यासाठी आपल्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे, तर हे बनवण्यासाठी हे इलेक्ट्रिकल मेजरमेंट बनवण्यासाठी मॅग्नेटाईन अलॉयचा जो आहे तो यूज केला जातो फ्रेंड्स. त्यानंतर अमलगम यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम ओर्स. अमलगम मेटल एक मेटल आहे किंवा अमलगम हा जो काही अलॉय आहे, सो दॅट आर यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम ओर्स. आता हे ओर्स काय आहे मग. ओर्स म्हणजे असतो मिक्सचर ऑफ मेटल्स. समजा गोल्ड आहे, तर त्या गोल्डला सेपरेट करण्याचं काम जे आहे ते आपण किंवा त्याला सेपरेट करण्यासाठी यूज केलेले जे काही मेथड्स असतात, त्या गोल्डमध्ये समजा तिथं मिक्सचर आहे, गोल्ड आहे, आयर्न आहे, ॲल्युमिनियम आहे, असे भरपूर प्रमाणामध्ये तिथं मेटल्स आहेत. त्यांच्यामधून आपल्याला एखाद्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे. त्याचं जो काही मिक्सचर असतो, त्याचा जो मिक्सचर असतो त्याला म्हणतात ओर्स, आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातून. जसं की एक्झाम्पल सांगितलेलं आहे, अमलगम यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्टिंग मेटल फ्रॉम ओर्स. म्हणजे अमलगम जो आहे तो हा यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातो फ्रेंड्स. मेटलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी यूज केला जातो. जसं की समजा आपलं एक एक्झाम्पल सांगतो, वाळू आहे, त्या वाळूमध्ये आयर्न जो आहे तो आपण मिक्स केलेला आहे आणि त्याला सेपरेट करण्यासाठी जर समजा आपण काय केलं, त्याच्यामध्ये जर आपण मॅग्नेट जर मूव्ह केलं
फिरवलं तर तो आयर्नचे जे काही पीसेस आहेत काय होत असतात, त्या मॅग्नेटला जे आहे ते अट्रॅक्ट होऊन बसतात. म्हणजे त्या सँड आणि आयर्नच्या मिक्सचर मधून आपल्याला आयर्नला जो आहे तो सेपरेट करता येतो, एक्स्ट्रॅक्ट करता येतो. ओके. आणि नेक्स्ट आहे पहा ड्युरा अल्युमिनियम युज्ड फॉर इन द construction of aircrafts. ओके, कन्स्ट्रक्शन ऑफ एअरक्राफ्ट्स, एरोप्लेन वगैरे जे आहेत, हेलिकॉप्टर आहे, तर यांचे जे पार्ट्स आहेत हे खूप कसे असले पाहिजे, स्ट्रॉंग असले पाहिजे, खूप स्ट्रॉंग असले पाहिजे, पण ते कसे असले पाहिजे, हलके असले पाहिजे. ओके, वजनाने कसे असले पाहिजे, हलके असले पाहिजे, पण स्ट्रॉंग असले पाहिजे, कारण त्यांना हवेत उडायचं आहे, जमिनीवर नाही. पण ते स्ट्रॉंग असले पाहिजे. नियर अबाउट म्हणजे थोडाफार जरी ऍक्सिडेंट झाला तरी थोडं काही झालं नाही पाहिजे, असे हे ते काय असतात, त्याचे जे पत्ते वगैरे जे आहेत हे पूर्ण एअरक्राफ्टचे जे काही पार्ट्स आहेत ते कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जो आहे तो हा ड्युरा अल्युमिनियमचा जो आहे तो अलॉय यूज केला जातो फ्रेंड्स. ओके, तर हा आपला सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आजचा हा लेक्चर आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.